कांद्याची पात्याची भाजी सगळ्यांनाच खायला आवडत नाही, पण अशा प्रकारचं कांद्याची भाजी बनवली ते सगळे आवडीने खातील. नमस्कार मंडळी, मी कांचन नमस्कारच्या मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत चमचमीत अशी कांद्याची पात. त्यामध्ये टाकणार आहोत आपण सुखे बोंबील. याने आपली भाजी टेस्टी पण होईल आणि सगळे आवडीने पण खातील. बाजरीच्या भाकरीबरोबर ही भाजी खाण्यासाठी एक नंबर लागते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. कांद्याच्या पात्याची एक पूर्ण जोडी घेतली होती, जी मी स्वच्छ धुवून घेतली होती. धुतल्यानंतर ते मी कापून घेतलेलं आहे. त्याचबरोबर घेतलं आहे सुखे बोंबील, जे मी स्वच्छ धुवून घेतलं आहे. तिथे घेतलेलं आहे शेंगदाणे जे भाजून घेतले, त्यात टाकलेलं आहे हिरवी मिरची आणि लसूण, आणि हे व्यवस्थित मिक्सरला पाणी टाकून ग्राइंड करून घेणार आहे. कढईत थोडंसं तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये मी टाकणार आहे बोंबील, जे मी स्वच्छ धुवून घेतले होते, आणि थोडेसे फ्राय करून घेणार आहे. आणि हे काढून घेऊयात. आता इथे बोंबील चांगले फ्राय झाले की ऑइलमध्ये मी टाकणार आहे जिरं. जिरे पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. जिरं चांगलं फ्राय झालं की त्यात टाकत आहे वाटण, शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूणचं, आणि हे वाटण आपण छान तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेणार आहोत 3 ते 4 मिनटं. शेंगदाण्याचं वाटण थोडं फ्राय झालं की त्यामध्ये टाकणार आहे हळद, थोडीशी धना जिरा पावडर, आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एक 3 ते 4 मिनिटच झालेले आहेत. तुम्ही इथे बघू शकता वाटण पण छान फ्राय झालं आहे. साईडने तेल सुटत आहे. आता ह्यामध्ये टाकत आहे चिरलेली कांद्याची पात, थोडीशी मिक्स करून घेणार आहे. आणि हे आपण आता शिजवून घेऊयात एक 5 ते 7 मिनिटं. भाजी कोवळी असेल तर शिजायला फारसा वेळ लागत नाही. भाजी मसाल्यात व्यवस्थित फ्राय झाली की लगेच टाकत आहे बोंबील, जे ऑलरेडी फ्राय करून घेतले होते. थोडेसे मिक्स करायचं आहे. आणि ह्यामध्ये आता मी पाणी टाकणार आहे. अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे. चवीनुसार मीठ टाकणार आहे. आणि भाजी आपण व्यवस्थित 7 ते 8 मिनिटं शिजवून घेऊयात. सात ते 8 मिनिटच झालेली आहेत आणि तुम्ही इथे बघू शकतात आपली जी भाजी आहे ना परफेक्ट अशी शिजलेली आहे. बोंबीलमुळे याची टेस्ट खूप छान लागते. चला आता मंडळी, इथे आपली कांदा पात टाकून बोंबीलची भाजी खाण्यासाठी रेडी झालेली आहे. बाजरीच्या भाकरीबरोबर एक नंबर लागते. रेसिपी घरी जरूर ट्राय करा. व्हिडिओ कोणतेही करणार तर लाईक आणि शेअर जरूर करा, आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन व्हिडिओची मला टॅब घेतल्याबद्दल धन्यवाद.